जाऊयात पाटण्यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता विरोधी विद्यार्थी देखील आक्रमक झाली आहेत। पाटणा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय। थेट आपण जातोय पाटण्यामध्ये। आपण पाहतोय या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसते। पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहे। पाटण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। आपण पाहतोय की संपूर्ण देशभरामध्ये आता विद्यार्थ्यांची ही चळवळ वाढलेली दिसते। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आता विद्यार्थी सगळ्या भारतभरामध्ये आंदोलन करताना दिसत आहेत, आक्रमक झालेले दिसत आहेत। पाटण्यातली ही थेट दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेत आणि नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत। बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू झालंय। पेपर लीक प्रकरणी आता विद्यार्थी आक्रमक झालेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी जमली आहे आणि हे आंदोलन सुरू झालंय। आपण पाहतोय की कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालंय। त्याचे पडसाद संपूर्ण देशभरामध्ये बघायला मिळत आहे। महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्यांमध्ये हे पडसाद उमटताना दिसत आहे आणि ही बिहारच्या पाटण्यातली थेट दृश्य आपण पाहताय। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेत। नीटचा जो पेपर फुटला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमलेत। पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे आणि पेपर लीक प्रकरणी हे विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहेत। या ठिकाणी पोलीस या आंदोलकांना रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत। बिहारच्या पाटण्यातली आंदोलनाची ही थेट दृश्य आपण साम